जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. उत्तरा मॅडमने मला त्यांची काही कागदपत्र बनवायला सांगितली होती आणि त्या कागदपत्रानुसार देवाशीष कामत त्यांची सगळी प्रॉपर्टी, शेअर्स, इन्व्हेस्टमेंट आणि कामत हॉटेल्स हे सर्व काही उत्तरा मॅडम यांच्या नावाने होणार होतं. आणि यासाठी देवाशीष कामत यांच्या फक्त एका सहीची गरज होती. ती जर आज मिळाली असती तर हे काम पूर्ण झालं असतं. हो खरं आहे. आणि या वेळेला हा आम्ही पकडून आणलेला कोणी खोटा माणूस नाहीये. याची निवड यांनी केली आहे, मिस उत्तरा कामत यांनी. काय आणि सकाळी उत्तरा कामत जेव्हा बाहेर पडल्या ना तेव्हा मी त्यांचा पाठलाग केला आणि याला पकडला. मग हे सगळं प्रकरण पुढे आले. याच्यासारख्या नालायक वकिलाचं ना लायसन्स जप्त केलं पाहिजे. हिम्मतच कशी होते असं काहीतरी करण्याची. त्याचं काय करायचं ते आम्ही बघू. खरंच घेऊन जायला रात्रभर लॉकअप मध्ये बंद ठेवा, म्हणजे अक्कल जागेवर येईल. हो, आणि एवढं करून त्याची अक्कल जागेवर नाही आली ना तर माझ्या पद्धतीने बघतो काय करायचं. हो मॅडम, हे चले. आता बोला मिस उत्तरा. मला माहितीये देवाशीष कामत यांना तुम्हीच गायब केलंय. सो आता खरं सांगा ते कुठे आहेत. तुम्ही बोला, नाहीतर मला तुमच्याकडून वदवून घ्यावं लागेल दुसरा मार्ग वापरून, जे करायची माझी इच्छा नाही. सो सगळं खरं खरं पटपट सांगा. नाही, मी खरंच काहीही केलेलं नाहीये. मला मान्य आहे की मी प्रॉपर्टी माझ्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. ही एवढीच चूक झाली. पण का? हे सगळं तुमचंच तर आहे, नाहीये माझं. तू या घरात आलीस आणि माझी किंमत कमी झाली. दादा तुझ्याजवळ जास्त राहू लागला, तुझ्यावर त्याचा विश्वास बसला. मला माहित होतं की दादा नंतर हे सगळं फक्त तुझ्या नावावर होणार आहे.